रोशन आणि बाळा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राइक एंडला बाळा आणि नॉन स्ट्राइक एंडला रोशन. सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना विनंती असेल, ज्यावेळेस आपण मॅच चालू असते मैदानाच्या एका कोपऱ्याने जायचं आणि एका कोपऱ्यानेच यायचं. आणि जो रस्ता ठेवलेला आहे त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना विनंती असेल का आपण त्या ठिकाणून रस्ता सोडायचे, कारण की महिला वर्ग असेल, विद्यार्थिनी असतील त्या तिथून जात असतात, त्यांच्यासाठी रस्ता सोडायचा. पंचांचा ग्रीन सिग्नल येतो, मॅचला सुरुवात होते. पहिला चेंडू पडत असेल आणि पहिला चेंडू टाकला जातो गोलंदाजाच्या मार्फत. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा होता. पहिला चेंडू पाहायला गेला तर वेगावर स्वार होता आणि पहिला चेंडू निर्धाव आला. रुपेशीच्या षटकातील पहिला चेंडू पाहायला गेला ना तर निर्धाव आला. म्हणजे चांगली गोलंदाजी त्याच्या स्पेलमध्ये तो टाकेल हे ते स्वतः सांगून देतोय, दाखवून देतोय, कारण की पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे ना. हे षटक महत्वाचं षटक आहे. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र दांडी दांडी गोल विकेटचं पतन. पहिला गडी बाद होतोय, पहिला धक्का बसतोय. या ठिकाणी पाहायला गेलं तर टीम असेल हेदूचा बाडा संघ. विजयी झालेले संघ आपण जायचं नाहीये, आपण ह्या ठिकाणी थांबायचं. चला पुढील फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचं आपण. पहिला गडी बाद होतोय, शून्यवर लागलेला हा पहिला धक्का. युवराज मैदानाच्या आतमध्ये पुढील फलंदाज. पहिला गडी बाद झाला. दुसरा फलंदाज लगेच मैदानामध्ये एंटर करतोय. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं जाईल. युवराज. चिंपाडा विपक्ष भविष्य संघ. चला दोन्ही संघाचे कर्णधार चिंपाडा संघाचं कर्णधार नाव घेताच या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल धर्मवीर चषक मध्ये. तर मी विनंती करतो या ठिकाणी भविष्य संघ, चला आपला प्रतिनिधी आपण यायचा. आणि जो संघ या ठिकाणी उशीर राहील ना त्या संघाला पॅनलाईजचा सामना करावा लागेल. कुठल्याही संघाला विनंती केली जाणार नाही. आपण टायमिंगवर या, टायमिंगवर मॅच केला. हा चेंडू आकाशाला लागत आल्याला फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय आणि या ठिकाणी काय पाहायला मिळतंय, झेल छुटा गेंदबाज का दिल तुटा. सातत्याने दुसरा खेळाडू कॉलिंग साठी आला होता, पण या ठिकाणी म्हणतो माझी कॉट आहे, मी घेणार. आणि कॅच घेण्याच्या नादामध्ये विकेट. एक धाव कंप्लीट केले, जीवनदान मिळतोय युवराज याला. आता मात्र स्ट्रायकरला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोशन. पाहूया रोशन साठी हा चेंडू होता, खूपच सुरेख चेंडू. बॅटीची काढा लागली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतो. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आलेल्या क्रिकेट प्रेमींना विनंती आहे, आज तुम्ही या धर्मवीर चषक मध्ये खेळण्यासाठी आला. आज आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी या धर्मवीर स्पर्धेमध्ये खेळतात. तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. या ठिकाणी लकी ड्रॉचं कुपन आहे, आपल्या नावाचं कुपन आपण फाडून घ्यायचं आणि या ठिकाणी फायनलच्या दिवसामध्ये उपस्थिती राखायची आहे. कारण की फायनलच्या दिवसामध्ये लकी ड्रॉ मध्ये चिठ्ठी उचलली जाईल. पुन्हा एकदा फटका फसलाय, खेळाडू येतो बाउंड्री लगतचा आणि त्या ठिकाणी आता परफेक्ट कॅच घेतोय, विकेटचं पतन होतोय, दुसरा गडी बाद होतोय. फायनलच्या दिवसामध्ये आपली उपस्थिती इथे ठेवायचं आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस चिठ्ठ्या उचलल्या जातील त्यावेळेस एक चिठ्ठी काढली जाईल. त्या चिठ्ठीमध्ये आपलं नाव निघाला, आपण जर उपस्थित असलो तर आपल्याला या स्पर्धेच्या दृष्टिकोनाने 25व्या वर्षामध्ये आपल्याला एक बाईक मिळेल. पुढील फलंदाज मैदानामध्ये लगेच एंटर करतोय. फलंदाजाचं नाव अक्षय. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय पाहायला भेटतो. एक व लागलेला धक्का क्रमांक दुसरा. मॅच पाहतो आपण दुसरी. कंप्लीट परफेक्ट टायमिंग वर मॅचेस चालू होतात.
परफेक्ट टायमिंग वर मॅचेस कंप्लीट होतात. ही शिस्त आहे धर्मवीर चषकाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकर होता, त्याला मात्र ऑफसाईडच्या दिशेने हलकासा ग्लान्स केलाय क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल तत्पुरता घेतली गेली एकच धाव. आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं अभि सावंत सर असतील तसेच हेमंत सर असतील. आज त्यांचा ड्रेस कोड थोडा अगला वेगळा आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर आमचे दुसरे पंच निलेशजी महाजन सर आणि पाहायला गेलं तर संदेशजी किस्मतराव सर. 4 पंच या स्पर्धेमध्ये धर्मवीर चषकामध्ये भूमिका पार पाडत आहेत. खूपच अनुभव आहे पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर या पंचांना शहापूर तालुक्यातील नावाजलेले पंच. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या, 2 म्हणजे त्याच्या स्पेल अप्रतिम राहिल्या. पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये कुठलाही मोठा फटका मारून दिला नाही. दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. मोहन जाधव, मोहन जाधव पाहूया. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू, हा चेंडू सुलभ गतीचा चेंडू होता. मोठा फटका मारायच्या नादामध्ये हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चिंपाडा संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. भोईसर संघ विनंती आहे आपण सुद्धा आपलं प्रतिनिधी लवकरात लवकर यायचंय. पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन, फटका सुरेख आहे. चेंडू जातोय या ठिकाणी पाहायला मिळेल. धावा मिळतील 4 चौकार. या 4 धावांनी कुठेतरी संघाची धावसंख्या वाढवण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मोठा फटका मारून देत नव्हते पण या खेळाडूने बॅटच्या मध्येच चेंडू घेतला, मिडल ऑफ केला आणि त्याला लेग साईडच्या दिशेने भिरकवून दिला 4 धावांसाठी. 4 धावांनी संघाची धावसंख्या 6 या अंकेवर पोहोचले. पुढचा चेंडू, आता मात्र हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच लाईन चेक केली जाते. व्हाईट चेंडू घोषित केला. व्हाईट चेंडू घोषित केला गेला. पाहूया 7 जे पत्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात हिंदूच्या बाडा संघाच्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला लगत उडवला. क्षेत्ररक्षक आहे तैनात, त्याने टिपला झेल आणि या ठिकाणी फलंदाज पुन्हा एकदा तिसरा मैदानाच्या आतमध्ये हिंदूपाडा संघाचा फेल होतोय. अक्षय मात्र चांगली फलंदाजी करत होता. त्याच्या बॅटमध्ये परफेक्ट मिडल चेंडू होत होते. हा चेंडू उंच मारायच्या नादामध्ये थोडीशी ताकद कमी पडाली आणि त्या ठिकाणी झेल. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये किशोर जातोय. किशोर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूपच सुरेख कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी गोलंदाजी करत असताना टीम दहागाव संघ शिवप्रेमी दहागाव संघ आपण पाहतोय. दादू स्पोर्ट्स हेदूचा पाडा संघ या दोन संघामध्ये ही लढत आणि त्यानंतरची मॅच असेल चिंपाडा विपक्ष बोईसर संघ. पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलाय. फटका फसलाय. खेळाडू येतो जज करतोय आणि त्याला सुद्धा सांगतोय चले जाऊ कानारा. जसा आला तसा परत गेला. फलंदाज बाद. पुढील फलंदाज युवराज भगरे. 12 प्रतिनिधी अप्रतिम भूमिका पार पाडतोय. प्रत्येक खेळाडूचं नाव सहित त्याचं आडनाव हे सुद्धा सांगतोय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
युवराज भगरे. पाहूया युवराजसाठी हा चेंडू होता, खूपच सुरेख फटका सजवला ऑफ साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आला, बाउंड्री लगतचा चेंडू अडवला गेला. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पाहायला गेली प्रगतीपथावर धावा 8 धावा. आठ धावाच्या मात्र प्रगतीपथावर लागल्यात. पुढचा चेंडू चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राहिल्या. पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने दिशा दिले चेंडूला. सेफ झोनचा फटका, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. पुन्हा एकदा एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या 9 अंकीवर पोहोचते. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होत आहे. 7 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट केलेत. तर विनंती असेल तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज लगेच मैदानामध्ये यायचं. दोन्ही युवराज खेळत आहेत. एक युवराज, एक भगरे आणि एक हिरकुडा असे दोन्ही युवराज आपल्याला पाहायला मिळतात. आता तिसरे षटक टाकण्यासाठी आपण पाहत आहोत दहागाव संघाचा गोलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहतो युवराज हिरकुडा. आणि आता गोलंदाजीसाठी आला तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज रुपेश. थोडं स्पीडअप करायचं विनंती असेल. जो टायमिंग दिला टायमिंग मध्ये आपले षटक कंप्लीट करायचंय विनंती आहे. आपण थोडं स्पीडअप करा. पुढचा चेंडू, पहिला चेंडू ऑफसाइड यॉर्कर. त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फटका खूपच सुरेख आहे. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये धावत गेला. चेंडू पर्यंत चेंडू अडवला गेला. चेंडू फेकी केली तत्पुरता या 2 धावा. धावसंख्या पाहायला गेलं तर 11 धावा ज्या पाहायला भेटतात. प्रगतीपथावर षटक क्रमांक 3 चालू आहे. थोडं स्पीडअप करा विनंती असेल. आणि जे संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये खेळणार आहेत त्या संघांना सुद्धा विनंती करतो. स्पर्धा पहिली मॅच टायमिंगवर झाली. पहिली मॅच टायमिंगवर कंप्लीट झाले. आपल्याला जो टायमिंग दिला त्याच्या पहिले 5 मिनिटं पहिले येण्याची कृपा करा. आता हा चेंडू फुलटॉस होता. फुलटॉस फटका वसूल करायचा होता. या ठिकाणी लाजवाब क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं. आणि चेंडू या ठिकाणी बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक खूपच सुरेख केला पण चेंडू पैकी खराब पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट आणि तिसरी सुद्धा कंप्लीट केली जाते. आणि या ठिकाणी पंचांचा डिसिजन आला नो चेंडू, नो +3 एकूण 4 धावा. म्हणजे आपल्या संघासाठी एफर्ट क्षेत्ररक्षकाचा खूपच सुरेख होतं पण त्या ठिकाणी चेंडूपैकी खराब पाहायला मिळाली. आणि 4 धावा या कन्वर्ट केल्या गेल्या. 3 धावून आणि 1 नोची अशा एकूण 4 धावा. 4 धावाने संघाची धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या प्रगतीपथावर लागल्या. आता 15 धावा. पुढील चेंडू फलंदाजासाठी सुवर्ण संधी. फ्रीड आहे. फ्रीड चेंडू पाहूया. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू. बाटीचा फ्लो ओपन केला लेग साइडच्या दिशेने. फटका सुरेख आहे. थोडासा फंबलिंग पाहायला भेटतोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पण त्या ठिकाणी चेंडूपैकी सुरेख झाली. एकच धाव घेतली गेली. स्ट्राईक एंडच्या युवराजाने सांगितलं का थांब मी खेळतो चेंडू कारण की या चेंडूवर एकच धाव घेऊ. धावसंख्या 16. षटक क्रमांक आपण 3 पाहतो. चेंडू टाकून दिले जाते या षटकातील 2 कंप्लीट झाले. आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि त्या ठिकाणी विकेट घेतोय. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बोईसर संघाचा कर्णधार आपण लवकरात लवकर यायचं. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल गोरखने. सर्वच आडनाव आज ऐकायला मिळतात प्रत्येकाचे. राहुल गोरखने पुढील फलंदाज. जरा लवकर जायचे दादा. हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक आपण पाहता मित्रांनो. दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील दुसरी मॅच. कारण की पहिला दिवस पाहायला गेला तर खड्डी विभागातील एक संघ होता त्याने या ठिकाणी आपल्या ट्रॉफीवर नाव कोरला. धामणी संघ. धामणी संघाने मात्र पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला. आणि दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी पाहायला गेला तर बाबणे संघ. आणि आजचा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये कुठला संघ होतोय. बॅटीचे कडा लागल्या. पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता त्याने टिपला झेल. आणि आता फलंदाज फेल. पुढील फलंदाज मैदानामध्ये विनोद मालकर. चला चिंपाडा संघ आपला कर्णधार यायचे टॉस उडवण्यासाठी.
बोईसर संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. विनोद मालकर पुढील फलंदाज मैदानामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे. चेंडू टाकून झाले या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू आप ट्रॅकर होता, पुन्हा एकदा उडवलाय. हॅट्रिक चेंडू आहे, शतरक्षक येतोय आणि त्या ठिकाणी झेल सोडतोय. हॅट्रिक सुद्धा गमावले, विकेट सुद्धा सोडले आणि या ठिकाणी बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली. प्रगतीपथावर धावा 18 धावा. विकेट हॅट्रिकची संधी होती, गोलंदाजाला मात्र या ठिकाणी संधी होती आणि गोलंदाजाचं नाव या ठिकाणी कुठेतरी धर्मवीर चषक मध्ये हॅट्रिक घेण्याचं विक्रम त्याच्या नावावर झाला असतं, पण झेल सुटलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड फाटका सुरेख आहे. शतरक्षक येतो, चेंडूपर्यंत चेंडू अडवतोय आणि एकच धाव घेतली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या 19 धावा. चला 3 षटक कंप्लीट झाले 13 मिनिटांमध्ये आणि आता 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कुठला आहे तो पाहायला मिळेल. जहेजी विदे सरांचं आगमन होतं. एक बुलंद आवाज सारामपुरी विभागातील जहेजी विदे सर, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम. चौथं षटक टाकण्यासाठी आपण पाहत आहोत. दहागाव संघाचा गोलंदाज योगेश. चिंपाडा संघाचा कर्णधार आपण यायचं टॉस उडवण्यासाठी चिंपाडा संघ. डावकर आताचा गोलंदाजाचा पहिला चेंडू उडवला. लेग साइडच्या दिशेने शतरक्षक आहे, तो टिपतो झेल आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतो फेल. सात गडी बाद झाले. 8वा फलंदाज मैदानामध्ये विशाल आसारे. कसारे तो विशाल आसारे. पाहूया धावसंख्या 19 वा लागलेला हा 7वा धक्का. पुढील फलंदाज मैदानामध्ये. चौथं षटक टाकण्यासाठी गोलंदाज योगेश आला आणि योगेशाला पहिली सफलता मिळते. या ठिकाणी आगल्या ऍक्शनने गोलंदाजी करतोय. हा चेंडू पंचांचा इशारा आहे, तो वाईट चेंडू. प्रत्येक संघाला विनंती आहे का या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू दिला जाईल, तो हाईट फॅक्टर साठी, रनआउट साठी आणि वाईट साठी. लेग बिफोर ग्राह्य धरला जाईल, पण लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये. पंच डिसिजन देते तो फायनल डिसिजन. पुन्हा एकदा पहिला ऑफ साइडच्या दिशेने वाईट आला, आता लेग साइडच्या दिशेने वाईट येतोय. चिंपाडा संघ वारंवार आपल्याला फुकार केलं जात आहे, आपण टॉस उडवण्यासाठी यायचंय. पुन्हा एकदा भरकटलेला मारा, पुन्हा एकदा डिसिजन वाईट येतोय. थोडा ऍक्शन मध्ये कुठेतरी चुकी होते त्याच्या आणि चेंडू ज्यावेळेस रिलीज करतोय त्यावेळेस त्याला टप्पा भेटत नाहीये. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो, लेन त्याला मिळत नाहीये, टप्पा भरकटतोय आणि चेंडू वाईट जातोय. 22 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र खूपच सुरेख फटका आहे. लेग साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो. बाउंड्री लगतचा थोडासा फॉर्मलिंग पाहायला मिळाला. नक्कीच त्याने पाहिला असेल पुष्पराज पिक्चर, कारण की झुकेगा नाही साला, मोडेल पण वाकणार नाही. आणि हा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली झाली तर प्रगती पथावर 24 धावा. पुढचा चेंडू योगेशाचा. हा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक बनून राहिला प्रेक्षक. चेंडू जातोय धर्मवीर चषक मधला. हा चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या 4 ने वाढेल. आता धावसंख्या पाहायला मिळेल 28 धावा. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला भेटतोय. खराब गोलंदाजी योगेशाची राहिली आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. त्याचा स्पेल मध्ये त्याने पहिला चेंडू पाहायला गेला तर विकेट घेतला. दुसरा चेंडू वाईट, तिसरा चेंडू वाईट, चौथा चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा, पुन्हा एकदा चौकार आणि आता हा वाईट. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवलाय.
आणि चेंडू जाते बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक येतो धावत पळ चेंडू अडवला गेला बघता बघता 2 धावा कंप्लीट. विद्यार्थ्यांना विनंती आहे का आपण एका साईडने जायचे. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पाहायला गेले धावसंख्या 31 31 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू टाकायचे 31 धावा ज्या मात्र प्रगती पथावा लागल्यात. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत योगेशच्या षटकातील. पाहूया योगेश कशा प्रकारे पुढचे 2 चेंडू टाकतोय आणि हा चेंडू बॅटीचे कडा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेने आता धावसंख्या 32 या अंकेवर पोहोचलोय. चला विनंती असेल थोडं स्पीडअप करा आणि यापुढील मॅच नाणेफेकी करून घ्यायचंय. चिंपाडा विपक्ष भुईसर या 2 संघामध्ये हा चेंडू मात्र फलंदाजाने सोडून दिला. पुन्हा एकदा व्हाईट +1 एकूण 2 धावा 34 धावा. या षटकामध्ये योगेश आहे ना कुठेतरी खूपच मागला ठरलाय. त्याच्या षटकामध्ये त्यांनी या षटकामध्ये व्हाईट पाहायला गेले योगेशाचे 5 व्हाईट त्याने टाकलेत. 1 चौकार आला त्याच्या षटकामध्ये आणि शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत फाटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि त्या ठिकाणी विकेट जी मात्र सक्सेसफुल घेतोय. विकेटचं पतन अशा प्रकारे 4 षटक कंप्लीट केलेत 18 मिनिटांमध्ये आणि 4 षटकामध्ये धावसंख्या पाहायला गेलं तर 34 धावा झाल्या आणि 35 धावांचं टार्गेट आहे. ते मात्र ज्यावेळेस 10 गाव संघ फलंदाजीसाठी येईल त्यावेळेस कंप्लीट करण्यासाठी. चला आपण लगेच जायचं मैदानामध्ये फिल्डिंग साठी सज्ज व्हायचंय. धावसंख्या पाहायला गेले प्रगती पथावर धावसंख्या झालेत 34 धावा आणि 35 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. हेमंत सर विनंती आहे का आपण दोन्ही संघामध्ये नाणेफेकी करून घ्यायचंय. हेमंत सरांना आपल्याला विनंती आहे. चला मैदानामध्ये लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे 2 फलंदाज 10 गाव संघ आपण लगेच मैदानामध्ये जायचंय. टाइम खूप महत्वाचा. चला फलंदाज लगेच मैदानामध्ये यायचे. चिंपाडा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. फिल्डिंग साठी आमंत्रित केलाय भुईसर संघाला. भुईशेत संघ आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील धागाव संघाचे मोहन आणि कैलास. विनंती असेल सॉरी आपण ह्या ठिकाणी लवकरात लवकर मॅच चालू करायचे पंच.
पहिला चेंडू टाकला जाईल. टायमिंग जो मात्र चालू आहे टीम फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय युवराज. पहिला चेंडू ग्लान्स केला बॅटीच्या मनगडाच्या साहाय्याने, फक्त दिशा दिली चेंडूला. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने स्वतःचा अकाउंट होतं आणि संघाचं श्री गणेशा केले जात आहे. पुढचा चेंडू डावकराचा फलंदाज झाला, त्याच्यासाठी हा चेंडू मात्र अप्रतिम पाहायला भेटतो. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावा मात्र कमी आहेत. लो स्कोरिंग मॅच हाय स्कोरिंग करण्याची क्षमता ठेवावी लागेल. जर ही मॅच जिंकायची असेल तर अशाच प्रकारे गोलंदाजी करावी. जेवढे जास्तीच निर्धाव चेंडू टाकले जातील तेवढे मात्र चांगले होतील. बॅटीची कडा लागून चेंडू जातोय. या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी स्ट्राईक चेंज राहणार. लक्ष असू द्या, बॅटीला कडा लागल्यानंतर स्ट्राईक चेंज राहील. चला, प्रत्येक चेंडूवर मात्र टीम मीटिंग नसावी. लवकरात लवकर मॅच चालू करायची आणि टायमिंग दिलं तर टायमिंग मध्ये आपले 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. आणि चौथ्या षटकाला जर टायमिंग जास्त झाला तर एक खेळाडू थर्ड सर्कल मध्ये ऍड करावा लागेल. पुढचा चेंडू मात्र उंचावून मारायच्या नादामध्ये हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केला. चांगला चेंडू रिलीज केला आणि हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव पाहायला भेटतोय. पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले आणि 4 चेंडू मध्ये फक्त 2च धावा दिल्या. आलेल्या प्रेक्षक राजांना विनंती आहे, खेळाडूंना विनंती आहे का आपण या ठिकाणी तुमच्यासाठी लकी ड्रॉचं कुपन आहे ते फाडायचं आणि या ठिकाणी एक चांगल्या व्यक्तिमत्वाचं, चांगल्या मित्राचं, चांगल्या क्रिकेट प्रेमीचं आगमन होतंय. नक्कीच अक्षयजी भांगारे साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा एकच धाव. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज विशाल असारे. चला, थोडं लवकरात लवकर चालू करायचे मॅच. अभिसर विनंती असेल. टायमिंग स्टार्ट आहे. 3 मिनिटं कंप्लीट झालेत. पहिला षटक कंप्लीट झाला, आता दुसरं षटक टाकण्यासाठी विशाल येतोय. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेला फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारून दिलेले, म्हणजे चांगली गोलंदाजी राहिलं या ठिकाणी. पुढचा चेंडू पाहूया. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू लोवर फुल डोस होता, त्याला मात्र बाउंड्री लगत खूपच सुरेख फटका एक्झिक्यूट केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, त्याने अडवला बॉल. त्यावर मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. फटका किती ताकदीचा असो, क्षेत्ररक्षक तेवढा ताकदीचा असला तर नक्कीच त्यावर धावा कमी दिल्या जातात. आणि या ठिकाणी एकच धाव, बाउंड्री लगत चेंडू जाऊन फक्त एकच धाव आहे. धावसंख्या 4 च्या मात्र प्रगतीपथावर पाहायला भेटत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिला चेंडू टाकून झाला. पुढचा चेंडू मात्र एक साइडच्या दिशेने फटका खूपच सुरेख सजवला. बाउंड्री लगतचा क्षेत्ररक्षक येतोय. पहिला टर्न मध्ये चेंडू अडवतोय. बघता बघता 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतील. धावसंख्या होते 6 धावा.
आज पाहायला गेले तर निस्तीच मैदानाच्या मागे निस्तीच जोर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आकाशालगत उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि त्या ठिकाणी परफेक्ट झेल घेतोय. विकेटचं पतन. पहिला गडी बाद होतो. टीम दहागाव संघाचा धक्का लागतो. डावकराचा फलंदाज कैलास बाद झाला. पुढील फलंदाज पाहायला मिळेल लवकरात लवकर मैदानामध्ये याची योगेश. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश येतोय. एक चांगला फलंदाज आहे आणि हा सुद्धा डावकराचा फलंदाज. गोलंदाजीमध्ये कुठेतरी मागला ठरला पण आता फलंदाजीमध्ये कशा प्रकारे कामगिरी त्याची राहील हे मात्र पाहायला मिळेल. चला थोडं फास्ट केलायचं. थोडं चेंडू टाकून झाले या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू. 3 चेंडू मध्ये 3 धावा देऊन 1 विकेट घेतलेले आहे. 5 मिनिटं कंप्लीट झाले. 5 मिनिटांमध्ये पुढचा चेंडू पाहूया योगेशसाठी. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे आणि ह्या ठिकाणी पाहायला भेटतंय 1 धाव कंप्लीट. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावाने धावसंख्या पोहोचली जाईल. प्रगतीपथावर धावा 7 धावा. आता उर्वरित चेंडू असतील. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 35 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी. भविष्यात संघ आपण तयार आहे फिल्डिंग साठी. चला पंच जरा थोडं स्पीडअप करा. पुढील फलंदाज योगेशाला योगेशच्या बाटीतून 1 धाव आले आणि आता मात्र या षटकातील पाहायला गेले 4 चेंडू टाकून झाले. 4 मध्ये 4च धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. डान्सिंग ग्राउंड फटका समालोचन कक्षामध्ये फेकून देतोय. 4 धावांसाठी हा चौकार. धर्मवीर चषकातील चौकार येतोय. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या 11 अंकावर पोहोचल्या. 35 करत असताना 11 धावा प्रगतीपथावर झाल्या. आता उर्वरित चेंडू असेल या षटकातील शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लगतचा. चेंडू अडवतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी सुद्धा कंप्लीट केली जाते. लेझी थ्रो पाहायला मिळाला आणि 2 धावा कंप्लीट केल्या. अशा प्रकारे 2 षटक जे मात्र कंप्लीट होतात. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेला तर 12 चेंडू टाकून झाले आणि 13 धावा प्रगतीपथावर लागला. आता उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे 22 धावा. चला विनंती प्रत्येक चेंडूवर आपण मात्र टीम मीटिंग करू नका. लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला फिल्डिंग लावून घ्यायचे. गोलंदाज लगेच आपण तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय. किशोर गोलंदाजीसाठी किशोर येतोय. तिसरं षटक टाकण्यासाठी 8 मिनिटं कंप्लीट झालेले आहेत. किशोर पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 22 धावा डिफेन्स करायचे. 11.00च्या सरासरी धावा करावे लागतील दहागाव संघाला. आणि हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय. हा खेळाडू तेवढा ताकदीचा आहे. हा खेळाडू तेवढा पॉवरफुल आहे. दहागाव संघाचा हा योगेश आहे. फेकतोय धर्मवीर चषकाचा हा षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या होते 19 धावा. योगेशाला माहित आहे अशाच प्रकारे फटकेबाजी करावी लागेल. जर आम्हाला या स्पर्धेमध्ये वर्चस्व ठेवायचं असेल, आम्हाला जर दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करायचा असेल तर
खूपच सुरेख फटका सजवला, स्ट्रेट ड्राईव्ह फटका आणि या फटक्यामध्ये धावा मिळतील. षटकार आल्यानंतर हा लागलेला चटका चौकार. जी अपेक्षा ना योगेश कडून ती अपेक्षा मात्र पूर्ण करतो हा योगेश. आणि योगेश यासाठीच ओळखला जातोय, मधल्या फलीमधला खेळाडू एक मॅच फिनिशर म्हणून असतो आणि त्याच प्रकारे हा गोलंदाजी खराब झाले, आता मला फलंदाजी आपल्या संघासाठी चांगले करायचे. 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले. धावसंख्या 23 या अंकेवर पोहोचले. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा आकाशाला उडवलाय. हा चेंडू कुठे लँड होतोय? हा चेंडू भगव्या पट्टीला सलामी देणारा धर्मवीर चषकातील योगेशच्या बॅटीतून आलेला हा षटकार. जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेतोय. मॅच मला जिंकायचंय, मला पुढच्या राऊंड मध्ये जायचंय आणि यासाठी योगेशच्या बॅटीतून 2 षटकार 1 चौकाराला संघाची धावसंख्या आता पुढे सरसावली. धावसंख्या 29 धावा. 12 मध्ये 22 करत असताना काय फलंदाजी केलंय. जी अपेक्षा होती संघाला ती अपेक्षा पूर्ण पार पाडतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. थोडासा फॉर्मिंग पाहायला भेटला. बघता बघता चुकी मैदानाच्या आतमध्ये आणि चुकीचा परिणाम 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या आता पोहोचली जाईल. प्रगतीपथावर धावा लागल्या गेल्या 31 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 4 धावांची. अजूनही उर्वरित या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया. खूपच सुरेख फलंदाजी योगेशाची राहिल्या. 4 ची गरज आहे. पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र या ठिकाणी 1 धाव कंप्लीट करतोय. तिसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू असेल. नक्कीच या चेंडूवर किती धावा येतील हे मात्र पाहायला मिळेल, कारण की जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. यापुढील मॅच दोन्ही संघाने तयार राहा. लगेच भूषित संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं. चिंबाडा संघ आपला स्क्वॉड घेऊन आपण खेळाडू कक्षाजवळ यायचं. पाहूया. हा चेंडू मात्र पाहायला गेला तर नक्कीच बाटीचे काढा लागले आणि यष्टीरक्षकाने टिपला झेल. अफिल पंचांच्या कडे गेली. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज बाद आहे. आता उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये धावा करायचे 3 धावा. 6 चेंडू 3 धावा रोखण्यासाठी कुठला गोलंदाज येईल त्याच्यावर जबाबदारी पूर्ण संघाची असेल. तर 6 चेंडू 3 धावा खेळण्यासाठी पुन्हा एकदा योगेश स्ट्राईक घेतला राहील. नॉन स्ट्राईक केला फलंदाज रुपेश. चला फिल्डिंग लावून घ्यायचं. फिल्डिंग लावून घ्यायचं. आणि जे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत त्यांनी लवकरात लवकर आपली रिपोर्टिंग करून घ्यायचे. आपला ड्रेस कोड आपण घ्यायचे. आणि 6 चेंडू 3 धावा रोखण्यासाठी उमेश पाहायला मिळतोय. सहा चेंडू 3 धावांची गरज. पाहूया उमेश गोलंदाजीसाठी. आणि हा चेंडू लेग साइडच्या दिशेने हलकासा ग्लान्स केला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल. 1 धाव घेतली जाते. नक्कीच या ठिकाणी अख्तरभाई यांचं सुद्धा आगमन झाले. तसेच निलेशजी पाटोले साहेब यांचं सुद्धा आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप करा. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 5-2. पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू आकाशाला लागत पुन्हा एकदा उडवला. फटका फसलाय आणि त्या ठिकाणी 1-2 तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. मॅच आम्ही अजून सोडणार नाहीयेत. मॅच आम्ही अजून जिंकलो नाहीयेत आणि यासाठी ही लढत चालू आहे. आता जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. पण या ठिकाणी चेंडू टाकायचे 4 चेंडू मध्ये 2 धावा डिफेन्स केल्या जातील की नाही हे पाहायला मिळेल.
पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रुपेश येतोय. सिनियर रुपेश आणि ज्युनियर रुपेश. आता ज्युनियर रुपेश कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण की 4 मध्ये करायचे 2 धावा. पुढील चेंडू पाहूया. हा चेंडू ऑफसाईड दिशेने दिशा दिली चेंडूला. क्षेत्ररक्षक धावेल पळेल. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेची पूर्तता आणि चेंडू जातोय या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. नक्कीच धावसंख्या पाहायला गेलं तर लेवल झालेली. आता 1 धावीची गरज आहे. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी धर्मवीर चषकाची ड्रेसिंग आणि कंपल्सरी या ठिकाणी चेसिंग. फाईनच्या माध्यमातून धर्मवीर चषक जेव्हा जेव्हा चालू होतो त्यावेळेस सर्व खेळाडूंना वाटते आम्हाला जाऊन खेळायचं आणि ही जर्सी आमच्या अंगावर सुद्धा पाहिजे. ती जर्सी म्हणजे धर्मवीर चषकाची आणि ही जर्सी सातत्याने आपण कुठल्या गावामध्ये खेळण्यासाठी जाल तर त्या ठिकाणी दिसली ना तर कोण म्हणेल तर कुठली जर्सी आहे, तर शहापूर तालुक्यातील हा वर्ल्ड कप त्याची जर्सी. 1 धावेची गरज असताना अप्रतिम चेंडू टाकला जातोय. हा चेंडू सुद्धा निर्धाव पाहायला मिळतोय. आता समीकरण असेल उर्वरित 2 चेंडू आणि 2 मध्ये करायचे 1 धाव. आदरणीय विनोदजी भोईर साहेब यांचं सुद्धा धर्मवीर चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी विनंती करेल आपल्याला का आपण स्टेजवर आसन व्हायचं. आता मात्र हा फाटका खूपच सुरेख फाटका सजवलाय पण त्या ठिकाणी अति काही संकटात नाही. क्षेत्ररक्षक धावत परत आला पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला. हा चेंडू जातोय 4 धावांसाठी चौकाराला. अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम 10 गाव संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत. हारलेल्या संघाचं कौतुक. लाईनअप करा, हँडशेक करा आणि मग मैदान सोडा. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. या ठिकाणी 10 गाव संघाचा योगेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच.